हाय, हॅलो, नमस्कार. ज्योती मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज इथं प्रिन्सेस कट पेपर कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. इथं मी आता छातीचं माप घेतलेलं आहे. 9 आहे तर आपण 10 घेतलं आहे. मी तुम्हाला हे सध्या अंदाजेच माप दाखवत आहे. फक्त छातीचं माप आपण 1 इंच वाढवून घ्यायचं. कारण मला कुठलंही माप घ्यायचं नव्हतं, तरी पण मी इथं दाखवत आहे. हो का, 9 असेल तर 10 घ्यायचं आणि 2 ठिकाणी आपण टिक मार्क करून घ्यायचं. आणि इथं मी आता उंचीचं माप घेत आहे. 11 असेल तर 12 घ्यायचं. मी इथं 11 आहे तर 12 घेतलेलं आहे. आणि हे असं 2 ठिकाणी टिक मार्क केल्याच्यानंतर आपलं इकडच्या तिकडच्या साईडला किंवा असं खालीवर होत नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित 2 साईडला टिक करून व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे असं पूर्ण व्यवस्थित आपण चौकोनी एक बॉक्स तयार करून घेतला ना, की आपल्याला व्यवस्थित आपले मापं काढायला एकदम असं सोयीस्कर होईल. इथं आता मी 2.25चा गळा टाकत आहे. मी 2.25चाच गळा टाकते, कारण शिवून हा 2.5 पावणे 3 पर्यंत गळा जातो. उभा गळा मी इथं 5.5 घेत आहे. 5.5 उभा गळा आणि आडवा 2.25 आणि असा इथं मी गोल राऊंड शेप दिलेला आहे त्याला. इथं मी 3 इंचीचं शोल्डर घेतलं आहे, कारण तयार हे आपलं 2.5 इंचचं शोल्डर येते. त्याच्यामुळं मी इथं 3 इंचीचं घेतलेलं आहे. आणि इथं 1.25 इंच मार्क केलेला आहे आणि 1.25 इंच, कारण 1.5 इंच घेतात ते मागच्या साईडला खूप मोठं असं फुगा आल्यासारखं दिसते. त्याच्यामुळं 1.25 इंचच घ्यायचं आणि खालची समोरचा भाग आहे ते 1.25 इंच घ्यायचा. इथं आता तुम्हाला मी खाली दाखवते. खाली ही आपण क्रॉसपट्टी घेतो, तिथं आपल्याला 3.5 इंच घ्यायचं ड्रॉ करून आणि त्याच्या पुढं 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच किंवा 2 इंच आपण जशी कटोरी असेल तसं घेऊ शकता. या दोन्हीचा मध्यभाग काढायचा उंची धरून आणि तिथंही 3.5 इंचवर आपल्याला टिक मार्क करायचा आहे. तिथून आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करायची आहे. शेप द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कट आकाराचा. हे बघा, आपलं हे प्रिन्स कटचा खालचा टक्स होतो ते तयार, जे आपण खाली घेतला आहे ते 1.5 इंचीचा. आणि इकडं आपल्याला तेच 1.5 इंच वाढवायचं आहे आणि वरच्या साईडला मोंढ्याच्या 1/2 इंच वाढवायचं आहे. आणि ही अशी क्रॉस लाईनमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण आपलं खाली जितकं कट होतं आहे तितकं आपल्याला पुढं वाढवायचं आहे, कारण ब्लाऊज कुठेही कमी जास्त होणार नाही. हे असं आता मी तुम्हाला कट करून दाखवते. मागची साईड आपण आणि समोरची एकच सोबत कट करत आहोत, त्याच्यामुळे मी इथं खून करून घेत आहे. मागचं आपल्याला वाढवायचं नाही आहे, फक्त समोरचं वाढवायचं आहे. आणि कधीही वरची साईड अगोदर कट करायची, कारण ते मागचं हे येतो मोंड्याचा भाग आणि समोरचा हा खोल भाग येतो, त्याच्यामुळं समोरचा नंतर कट करायचा. हे मागच्या साईडचं मी बरोबर कट केले, फक्त आपल्याला समोरचंच वाढवायचं आहे. चुकून माझ्याच्यानं इथून दोन्ही पेपर कट झाले, पण आपल्याला मागचं सोडायचं होतं. हे बघा, आता इथं मी खोल भाग कट करत आहे. हे असं खोल भाग कट करून घ्यायचा. पेपर वेगळाही करून कट करू शकता तुम्ही. हे असं आपल्याला समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण ह्याचे 2 पार्ट वेगळे करून घेऊ. हे असं आपलं एकदम सोप्या पद्धतीचं असं प्रिन्स कट ब्लाऊज रेडी होत आहे. हे बघा, हे समोरचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बिलकुल कुठंही आपल्याला काही जास्त असं अवघड मापं घ्यायची गरज नाही. तुम्ही एकदा बघितलं व्हिडिओ तर तुमच्या लक्षात राहून जाईल. मागचा आणि पुढचा गळा तर कापता आला का मागचा गळा सहज कापता येते. हे असं आपण मागचा पार्ट घ्यायचा आणि क्रॉस लाईनमध्ये मोंढा मोजून घ्यायचा. इथं आहे मोंढा 7 आपला. तर आपल्याला बाही असं बंद भागाकडून पेपर टाकायचा आहे. बंद भागाकडून खुल्या भागाकडे 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. एकदम असं सोपी पद्धत. आणि हा बाहीची लांबी इथं आपण 5 आहे तर 6 घेतली आहे बाहीची लांबी. आणि आपल्याला 3 इंच सोडून आपल्याला बाहीला आकार द्यायचा. इथं आपण 2 इंच सेम घेणार आहोत, कारण आपली बाही कुठलीही कमी जास्त होणार नाही, एकदम बरोबर राहते.
कारण खालीवर होत नाही शिवणात, त्याच्यामुळं 2 इंच सारखंच आपण कट घ्यायचा आणि त्यानंतर असा आपला मछली आकार दिल्यासारखा आकार राऊंडमध्ये द्यायचा आहे. आणि एकदा हा राऊंड ला कट करायला शिकला ना की कधीच तुमचा ब्लाऊज किंवा अस्तींचा आकार बिघडत नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत कोणालाही येईल असं मी शिकवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.